मित्र नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. व्हिडिओचं शीर्षक बघून जरा आपल्याला नवल वाटलं असेल नाही? खरं हे खरंच खरं असतं काय? म्हणजे काय? मग खरं कशाला म्हणायचं? त्या खऱ्यालाही शंका जर घेतली का हे खरंच खरं आहे का? मग खरं काय? म्हणजे खरं हे खरं असतंच असं नाही असं म्हणायचं आहे. हे बघा, कोर्टामध्ये आपण फिर्यादी आरोपी दोन्ही बाजूने साक्ष देणारे बघतो. डोळ्यांनी त्यांनी बघितलेलं असतं अक्ष, आणि म्हणून साक्षीदार असं आपण त्यांना म्हणतो नाही का. दोन्हीही साक्षी असतात, हो म्हणणारे नाही म्हणणारे. दोघेही खरं हे सांगत असतात. पण दोघे जर खरं असतील तर मग चूक कोणाची? नाही का. सत्य एकच असू शकतं ना, आणि ते तर्कानं, अनुभवानं, अभ्यासानं, कायद्याचा किंवा शास्त्राचा आधार घेऊन नेमकं सत्य काय आहे हे ठरवण्याचं काम न्यायाधीश करतात, हे आपल्याला माहिती आहे. पण दिलेला न्याय हा अंतिम सत्य असतं काय? त्याच्यावरती अनेक प्रकारे टीका अनेक ठिकाणी होत असतात. अर्थात ज्याच्या बाजूने दिलेला न्याय असतो आणि ज्याच्या विरुद्ध दिलेला न्याय असतो, या दोघांच्या जाणीवा वेगळ्याच असतात. आणि खरं काय आहे मनातून हे दोघांनाही माहिती असू शकतं नाही का. पण जोपर्यंत ते वरिष्ठ किंवा उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जात नाही, तोपर्यंत ते सत्य हे सत्यच राहतं. आणि आव्हान दिल्यानंतर आधीचं सत्य बदलून वेगळं सत्य बाहेर आल्यास मग तेच अंतिम ठरतं. हे जसं आहे ना, त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. तेव्हा पूर्णवाद सिद्धांत प्रस्थापित करताना वेद प्रामाण्य, वेदाधार घेऊन जे पूर्वाचार्यांनी वेदाचा आधार घेऊनच न्याय तर्क इत्यादी सगळे शास्त्रांचा आधार घेऊन म्हणजे कुठल्या तरी एकांगीपणानं मांडलेले सिद्धांत आपापल्या परीनं अर्थ करून मांडलेत, ते त्या त्या काळात त्या त्यावेळी ते सत्यही ठरू शकले असते. पण ते बाद कसे ठरतात, त्यांचं खंडन कसं होऊ शकतं, किंवा तेच सत्य असं कसं नाही, त्याही पलीकडे काही सत्य असू शकतं की नाही, हे अनेक वेद उपनिषद संत वचनांचा आधार देऊन डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी पूर्णवाद प्रस्थापित ज्यावेळेस केला ना, त्यावेळेला आधीचे सारे वाद काळ परिस्थितीनुसार जे काही मांडले गेले असतील ते त्यानुसार ते सत्य ठरत असते. परंतु त्यातली अपूर्णता लक्षात आणून देऊन पूर्ण काय हे प्रस्थापित करताना जो सिद्धांत मांडला आहे, आणि त्याला अजून तरी कुठेच आव्हान मिळालेलं नाही, कोणी दिलं नाही किंवा ते खोडूनही काढलं नाही. त्यामुळे आज त्याला सत्य मानण्यात काहीही गैर नाही. त्यामुळे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचा न्याय हा सर्वोच्च ठरून ते खरे सर्वोच्च न्यायाधीश, जे तत्त्वज्ञान सिद्धांतातील सत्य जाणणारे किंवा सत्य मांडणारे असे ठरतात. आणि त्याच तशा न्यायाधीशांचे सुपुत्र डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर ज्यावेळी या न्यायाचं समर्थन, प्रतिपादन, स्पष्टीकरण आपल्या शिष्यांजवळ करतात, ते समजावून सांगतात. ते कशा रीतीने समजावून सांगतात हे आपणाला या व्हिडिओने बघायचं आहे. हा व्हिडिओ आहे
पूर्णवाद ग्रंथातल्या पहिल्या प्रकरणावर आधारित. पहिलं प्रकरण आहे हृदयाशी संबंधित हृद्गत, म्हणजे हृदयातून गत गेलेले असा अर्थ करा. हृदयातून बाहेर पडलेले म्हणा, म्हणजे कोणाच्या हृदयापर्यंत भिडलेले, या हृदयीचे त्या हृदयी असं म्हणा. हृदयात स्थित असलेले जे की मनोगत ज्याला आपण म्हणूया, ते प्रकट केलेलं जे आहे ते जे प्रकरण हृद्गत, त्याचा जरा थोडा सविस्तर आपापल्या परीनं अभ्यास करूया. बंधूंनो, आतापर्यंत आपण पूर्णवाद ग्रंथ श्रवण पारायण या संबंधीचे जे व्हिडिओ या आपल्या चॅनलवर आहेत, त्यातला पहिला व्हिडिओ जर तुम्ही श्रवण केलेला असेल तर त्याच्यामध्ये या प्रकरणाचं अभिवाचन आपल्याला आढळून येईल आणि त्यानंतर पूर्णपुरुषा प्रकरणाचं आहे. पण या निमित्तानं आणि सलग वाचनानं बऱ्याच लोकांनी त्याचं वाचन केलेलं आहे, तेव्हा या ग्रंथावर परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांचं विवेचन हे पारायणाच्या निमित्तानं आपण बहुतेकांनी ऐकलेलं आहे. परंतु प्रकरणशः स्पष्टीकरणासह स्पष्ट विषय आपल्या सर्वांनाच आकलन झाला असेल असं नाही, तो काहींना झाला असेलही. शिवाय एखाद्या विषयाचं सतत चिंतन जर केलं ना, तरच ते ज्ञान पक्कही होतं. आणि त्यासाठी आपण आज विशेष करून परमपूज्य विष्णू महाराजांकरवी प्राध्यापक विपू आपटे, जे अनेक इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, थोडे नास्तिकतेकडे झुकणारे, ह्या आपटे सरांना ग्रंथ अत्यंत सुलभरित्या कशा पद्धतीनं समजावून सांगितलं आणि तो आपणासाठी कसा अवगत करून दिला आहे ते जरा प्रकरणशः बघूया. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायची ती ही की प्राध्यापक विपू आपटे एक विज्ञाननिष्ठ तत्त्वचिंतक, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे नास्तिकतेकडे झुकणारे किंवा झुकलेले आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक होते, काही वर्ष धुळ्याला पण होते, नंतर इंदोरमध्ये त्यांनी अध्यापन केलं. पण पूर्णवाद हा विषय समजून घेण्याची त्यांची जिज्ञासा, जिद्द आणि परमपूज्य विष्णू महाराजांच्या तात्विक तर्कशुद्ध स्पष्टीकरणामुळे ते भारावून गेलेत आणि त्यांना हा विषय पटू लागला. आणि नास्तिक असलेले प्राध्यापक आपटे उपासना करून श्रद्धेनं परमेश्वराच्या वरती निष्ठा ठेवून अगदी शेवटच्या क्षणी त्यांच्या ईश्वर दर्शनास प्राप्त झाले किंवा ते पात्र झाले. हा त्यांच्यामध्ये झालेला जो बदल आहे ना, तो कोणामध्ये म्हणजे कोणाही जिज्ञासूमध्ये होऊ शकतो. आजचा असलेला नास्तिक उद्या आस्तिक होऊ शकतो किंवा उद्या आजचा असलेला आस्तिकही नास्तिक होऊ शकतो. तेव्हा ह्यातील पहिलं प्रकरण आहे हृद्गत. ह्यात ग्रंथाचा हेतू, प्रेरणा आणि स्वतःला विशेष असं काय सांगायचं आहे हे सांगताना ग्रंथलेखक परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज असं यानी संत ज्ञानेश्वरांच्या ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा या ओवीनं सुरुवात करतात. तर त्यांना मूळ प्रेरणा ही संत वाङ्मयामधूनच मिळाली आहे असं त्यांनीही सांगितलेलं आहे. तेव्हा आरंभी जी ओवी घेतली आहे त्याचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, अगदी प्रत्येक शब्द. ओमपासून परमपूज्य विष्णू महाराजांनी या ओवीचं
औचित्य किंवा अर्थ प्राध्यापक आपटे यांना समजावून दिला, तो आपल्या अभ्यासासाठी सुद्धा कसा महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, ओम हा प्रारंभाचा म्हणजे आद्य विषय आहे. ओवीत म्हटलं आहे ना, ओम नमोजी आद्या. आद्या कोणाला म्हटलेलं आहे? नमो केलेलं आहे, नमन केलेलं आहे त्या आद्याला. त्याच्या नमनानं म्हणजे ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे ते, त्यामुळे ज्ञानेश्वरांनी हा आरंभ करून त्या आद्य मुळारंभ ज्याला आपण म्हणतो ते जे स्वरूप वेदानं प्रतिपादन केलेलं आहे, वेद प्रतिपाद्या. म्हणजे आम्ही म्हणत नाही, वेदांनी म्हटलेलं वेद प्रतिपाद्य आहे ते आद्य म्हणत आहेत. आद्य म्हणण्याचा वेदांचाच अधिकार आहे. तो आपल्याला कसा प्राप्त होईल आद्य म्हणण्याचा अधिकार? आणि म्हणून विनम्रतेनं मी ग्रंथाच्या आरंभी प्रार्थना करीत आहे. आणि हीच ग्रंथकर्त्याची भावना असल्यामुळे त्यांनी ही ओवी प्रारंभी घेतली. आपल्याला माहिती आहे त्यांनी ज्ञानेश्वरीवरती अनेक प्रवचनंही दिलेली होती. आणि हे आद्य स्वरूप हे स्वसंवेद्य आत्मस्वरूप आहे. आत्मरूपा ही जाणीव झाल्याबरोबर श्री ज्ञानेश्वरांना त्या आत्मस्वरूपाचा म्हणजे साक्षात्कार झाला असं म्हणूया आपण. त्यावेळेला ते जय जयकार करू लागले. जय जय. प्रत्येक शब्द बघा अगदी चपखल. म्हणजे आद्य असले तर ते आपणास साध्य आहे याच्या साक्षात्कारानं होणारा जो काही आनंद, त्या आनंदातून पोटी जय जय या कारातून जय जयकार मानवी ही सहज प्रवृत्ती आहे. त्याचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं. स्वसंवेद्यतेद्वारे स्वरूपाचं आकलन हे जर झालं तर त्याचा होणारा आनंद जो असतो तो अवर्णनीय असा असतो. तेव्हा आद्यरूप सत्स्वरूप मुळारंभ स्वसंवेद्य आत्मरूप व वेदरूप किंवा जी अनुभूती आनंदस्वरूप आत्मरूपाची जी अनुभूती चित्स्वरूप ज्याला आपण म्हणूया असा हा ओंकार. आणि हा ओंकार पूर्ण पुरुषाचं एक रूपच आहे. आपण अभ्यासलं आहे ओम हे ईश्वराचं नाव आहे. तेव्हा हे स्वरूप आत्मरूपात्मक वृद्गत प्रकरणामध्ये प्रकट झालेलं आहे. तेव्हा आद्य स्वरूपाचा आणि आत्मस्वरूपाचा स्वरूप संबंध लक्षात घेऊन आनंद अतिशयानं केलेला जय जयकार या वैशिष्ट्यामुळे ग्रंथकारांकरवी देखील डॉक्टर रामचंद्र महाराजांनी ही ओवी सुरुवातीला ग्रंथाच्या आरंभी घेतली आहे हे आपल्या आता लक्षात आलं असेल. आणि आपण अभ्यासलं आहे ग्रंथाच्या सुरुवातीला ही ओवी ओम नमोजी आद्या. आणि हा ग्रंथ पूर्णत्वास नेताना मात्र उपनिषदातल्या ओम पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते याने शेवट केलेला आहे. हे ध्यानी आपण घेतलं पाहिजे, आपण घेतच असतो. तेव्हा संत वाङ्मयाकडून वेद उपनिषदांच्या अभ्यासाकडे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हे कसे वळले, का वळले, म्हणजे असं त्यांना काय जाणवलं त्याचा उल्लेख करताना तेच सांगतात. महाराज सांगतात, सारेच पूर्वाचार्य आपले सत्य प्रतिपादनार्थ वेदांचा आधार घेतात. प्रत्येकजण आधीच्यापेक्षा वेगळं मतही वेदांचा आधार घेऊनच सांगतात. तर सत्य एकच जर असेल तर वेगवेगळ्या
मतांमध्ये नेमके कोणाचे खरं समजायचं? कोणीतरी एक सत्य आणि बाकीचे असत्य असले पाहिजेत. आणि हे वेदाभ्यासानं कळेल म्हणून द्वादश दर्शनं, द्वैत, अद्वैत इत्यादी निरनिराळ्या आचार्यांचा अभ्यास, दर्शनांचा अभ्यास ज्यावेळेस केला मी, असं ते म्हणतात, तेव्हा असं लक्षात आलं की सगळेच खरे. मग सगळेच खरे आहे कसं? तेव्हा हेच मला वेदाधारे सिद्ध करण्याबरोबर, म्हणजे हे सगळे तर खरेच आहेत, म्हणजे त्या त्या काळात त्यांच्या दृष्टीने ते खरे आहेत, पण हे सिद्ध करत असताना देखील मला माझ्या अभ्यासातून आपलं काही विशेष कार्य आहे किंवा मला काय विशेष सांगायचं आहे, म्हणजे यातून सर्वांनाच बरोबर घेऊन आपला अंतिम सिद्धांत कसा योग्य ठरतो. इतर मतांना असत्य म्हणता येत नसलं तरी एकवाक्यता नव्हती त्यांच्यामध्ये, तेव्हा प्रत्येकामध्ये सत्यत्व असलं, लक्षात घ्या, प्रत्येकामध्ये सत्यत्व असलं तरी पूर्णत्व अनुभवतीत नव्हतं. काय? सत्यत्व असलं तरी पूर्णत्व नव्हतं. म्हणजे अद्वैत शंकराचार्यांनी वेदाच्या आधारे प्रतिपादलेला जो मायावाद, की त्याचं खंडन म्हणजे द्वैतवाद म्हणजे जे वैष्णवाचार्यांनी वेदाच्या आधारेच केलेलं आहे, गौडपादाचार्यांनी केलं आहे. शंकर मताप्रमाणे नित्य परिचयाचं जग हे भ्रम आहे, मिथ्या आहे, भास ठरत होतं, तर वैष्णवाचार्यांच्या मते ते सत्य ठरत होतं. गौडपादाचार्यांच्या अजातवादानं ते भ्रमानं देखील भासत नाही असं स्पष्ट होत होतं. तेव्हा एकाच वेदाच्या आधाराने निघणारे हे परस्पर विरुद्ध असे सिद्धांत बघितले असता सामान्य माणसाला देखील गोंधळ होतो, स्वाभाविक आहे. आणि याचं कारण सर्वांनी जो दृष्टिकोन ठेवला, खंडन मंडनात्मक कार्यकारण भावाचा विचार, असा करूनच जे काही प्रतिपादन केलेलं आहे, आपला सिद्धांत मांडलेला आहे, तिथे कुठेतरी मुळात चूक असणं संभव होतं असं डॉक्टर रामचंद्र महाराजांना वाटलं. याचा विचार त्यांनी केला आणि आपल्या संशोधनात्मक पूर्णवाद सिद्धांत सांगण्याच्या प्रबंधात खंडन मंडनात्मक रीत सोडून देऊन आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ नवी रीत अशी प्रस्थापित केली. आणि म्हणून ते म्हणतात, पूर्णवादाला कुणाच्या एका मताचे खंडन करावयाचे नसून सर्वच बरोबर कसे असू शकतात हे सप्रमाण व बुद्धिवादाप्रमाणे सिद्ध करावायचे आहे. पण याचबरोबर मला स्वतःचेही विशेष असे सांगावायचे आहे व यासाठी आजपर्यंत या माझ्या मताचे कुणीही भेटलेले नसल्यामुळे किंवा कुठल्याही ग्रंथाद्वारे ते मांडले गेले नसल्यामुळे, स्पष्ट असं काही अवगत नसल्यामुळे अभिनव असं जे काही माझं मत मी प्रतिपादन करीत आहे त्या प्रतिपादनाचा ईश्वरानं माझ्याकरवी करून घेण्याचं हे ठरवलेलं असावं असं भासतं. आणि हे कार्य त्यास अभिप्रेत असल्यास तो ते तडीस नेण्यास समर्थ आहे. हा लक्षात. कायम्या पामरे ही माझी दशा, तर मूकम करोति वाचालम हे त्याचे सामर्थ्य. ह्या म्हणण्यामध्ये जरा बारकाईनं आपण लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की डॉक्टर रामचंद्र महाराजांना जो काही सिद्धांत प्रतिपादन करायचा आहे हे सांगताना त्यांनी असं म्हटलं आहे की ईश्वरानं हे माझ्याकरवी करून घेण्याचं ठरवलं आहे असे भासते. आणि त्यांना हे जे काही करावं असं वाटलं
त्यामध्ये जी काही प्रगती होत असताना त्यांना दिसली, त्यामुळे असं म्हणता येऊ शकतं की डॉक्टर रामचंद्र महाराजांनी आपला स्वधर्म कोणता आहे, आपला कशासाठी जन्म झालेला आहे, हे ओळखलं होतं. आणि त्यामुळेच निश्चितपणानं ईश्वराचं सहाय्य, कृपा, आशीर्वाद हा प्रथमपासून आपल्यावर आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि कृपा ओळखल्याने ती वाढत असते हे देखील त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे त्यांच्या डायरीमधील नोंदीतून. तेव्हा याचं जे स्पष्टीकरण आहे ते विष्णू महाराजांनी देताना प्राध्यापक आपट्यांना असं सांगितलं की त्या आद्य स्वरूपास जाणण्यासाठी लागणाऱ्या जे काही ज्ञानाचं, स्वसंवेद्यत्वाचं अनुदान त्या पूर्ण पुरुषाची कृपा असल्याशिवाय मिळणार नाही, ह्या भावनेनं डॉक्टर रामचंद्र महाराजांनी नम्रपणे ते नमूद केलेलं आहे. कारण श्रवण, मनन, निधिध्यास इत्यादी साधनांनी अपरोक्षानुभूती किंवा ब्रह्मानुभूती शक्य असली तरी पूर्णाच्या स्वरूपाचं ज्ञान त्याचीच कृपा असल्याशिवाय शक्य नाही, हे ग्रंथकर्त्यांना ठाऊक आहे. तेव्हा ग्रंथकर्त्यांनी वाचकासमोर काही प्रश्न ठेवलेत. काय प्रश्न ठेवलेत? एक, जगात सर्वच खरे असे असेल तर वेद हे सर्ववाद समुच्चय किंवा सर्व संग्रहात्मक ग्रंथ आहेत काय? दुसरा, परस्पर विरोधी सिद्धांत मांडणारे सर्वच केवळ सत्याचे प्रतिपादन करणारे प्रामाणिक कसं ठरतील? तेव्हा असं कोणतं वेदमान्य शुद्ध सत्य आहे की जे सर्वांना आपल्यात सामावून घेऊन देखील स्वतः केवळ शुद्ध स्वरूपानं सत्यच राहतं? हे प्रश्न आणि प्रतिपादनीय प्रमेय स्वतःच्या विशेषाचे काय सांगितलं आहे ते अभ्यासार्थ अभ्यासकानं विसरून चालणार नाही. तेव्हा विष्णू महाराज म्हणाले की वेद अपौरुषेय, ते आपली कृती नाही, त्या आधारेच पूर्णवाद सिद्ध केलेला आहे. पण आद्य स्वरूप ओंकार स्वरूप अनुभूतीमध्ये उतरवणं हा जो विषय आहे, हे जे वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये पुरुषार्थ आहे. आणि तो कसा करायचा, म्हणजे अनुभूतीत कसं उतरवायचं हे देखील सांगितलेलं आहे. स्वसंवेद्य आत्मस्वरूपापासून पूर्ण स्वरूपापर्यंतचा हा प्रवास म्हणजे पुरुषार्थच. पण तो मीच्या, ममत्वाच्या अधिभौतिकातून सुरू होतो. अधिभौतिकात हे स्वरूप सद्गुरूच असतात. ओंकार स्वरूप सद्गुरूच स्वसंवेदत्वाची अनुभूती, आत्मस्वरूपाचं दर्शन करून देऊ शकतात. तेव्हा स्वसंवेदत्वाद्वारे सद्गुरूत आत्मस्वरूप पाहिल्याशिवाय पूर्ण स्वरूपापर्यंत जाता येत नाही. त्या आत्मस्वरूपात बरोबर घेऊनच पूर्ण स्वरूपापर्यंत पोचता येतं. आणि तेथे केवळ ज्ञान किंवा केवळ मनन, चिंतन याच्याने कार्य होऊ शकत नाही. कारण ज्ञान हे एकांगी आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी ज्ञानादेव तु कैवल्यम असं जेव्हा प्रतिपादन केलेलं आहे, किंवा त्या वेळच्या काही मंडळींनी, तेव्हा साधनाला साध्याचं स्वरूप देताना दिसतं ते. पण ते एकांगी ज्ञान एकांगी असल्यानं पूर्णानुभूती नाही. आणि पुढे ज्ञान हे साधन सोडावं लागलं आहे. गुरु शिष्याला भूहू भुवा स्वाहा आदी ह्या ज्या काही व्यावृत्ती आहेत तपापर्यंत, हे व्यावृत्तीरूप साधनानं ओढत असतो. तसाच पूर्ण सत्याच्या अनुभूतीसाठी
हे सहाही बंधनांचं भेदन करून त्या बंधनातून मुक्त देखील करत असतो. सोडमुंजीत जसं आपण करताना पाहतो, तर सहावी जी तपरूप जे व्यावृत्ती आहे, या व्यावृत्तीनं सत्य सातण्याची अनुभूती येते. आणि परंतु त्याआधी सहाही बंधनातून साधकास मुक्त व्हावं लागतं. तेव्हा ह्या व्यावृत्तींना पूर्णवादामध्ये काळानुरूप षडंग साधनामध्ये परिणत केलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. नैपुण्य, योजकता, लोकसंग्रह, लोकमत, काळ आणि उपासना म्हणजे भुवः स्वहा महा जनः तपः. व्यावृत्ती म्हणजे काय? व्यावृत्ती व्यवहार्य, आपल्याला जे काही करायचं आहे ते व्यवहार्य करणे, म्हणजे अव्यवहार्याला व्यवहार्य करणे किंवा अव्यक्ताला व्यक्तात, अनाकलनीयाला आकलनीय करून अनुभूतीमध्ये आणायचं. आणि म्हणून गुरु आणि तप देखील आवश्यक आहे, तपाशिवाय नाही. आणि जिथे ज्ञान संपतं ना, तिथे तप आरंभावं लागतं. म्हणून नुसत्या ज्ञानानं भागत नाही, म्हणून उपासनेची गरज असते. तेव्हा हेतुसिद्धीसाठी काय आठवायचं याच्यापेक्षा काय विसरायचं नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. आपलं साध्य काय हे सतत लक्षात ठेवलं नाही तर मार्ग बरकटत असतो. शेवटी याच प्रकरणाबद्दल त्याची फलश्रुती सांगताना प्राध्यापक आपटे असं म्हणतात, ह्या प्रतिपादनाचे म्हणजे या विश्लेषणाचं जे वाचक शांत चित्तानं मनन करतील व पूर्णवाद ग्रंथ अभ्यासताना सतत डोळ्यासमोर ठेवतील, त्यांना या ग्रंथाच्या अभ्यासानं देखील पूर्णानुभूतीचा, पूर्णपुरुषाचा काही ना काहीतरी साक्षात्कार निश्चित होईल, हे ध्यानी घ्यावं. किती खात्रीशीर सांगितलं आहे बा. तेव्हा अशा या थोडक्यातल्या प्रतिपादनानं किंवा या चिंतनानं आपण या पहिल्या प्रकरणाचा शेवट करूया. यानंतर आपण पूर्णपुरुष या प्रकरणाकडे वळूया. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करावे, हे विनंती. धन्यवाद.